हॅलो यूट्यूब फॅमिली, तुम्ही कधी खाल्ले आहे का तोंडात विरघळणारे एकदम मऊ आणि चवदार पारंपरिक गुलगुले? तर चला, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गुलगुले कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यापासून आज आपण बनवणार आहे स्वीट डिश. तर ती कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग साहित्य बघूया. तर त्यासाठी घ्यायचं 1 वाटी तर गूळ घ्यायचा आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. अगदी घरच्या साहित्यापासून आपण ही स्वीट डिश इथं बनवणार. नंतर घ्यायचं एक पातेलं. पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा. नंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि पूर्ण हा आपल्याला इथं गूळ विरघळून घ्यायचा आहे. आता एक 5 मिनिटं आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा. आणि बघा, इथं आपला आता गूळ पूर्णपणे विरघळायला लागला होता. पूर्णपणे उकळूनच घ्यायचं. आणि चला, आता आपला गूळ पण विरघळला होता. नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. एक 10 मिनिटं व्यवस्थित याला थंड करून घ्यायचं. आणि 10 मिनिटानंतर मी छान याला असं थंड करून घेतलं होतं. नंतर घ्यायचं एक पातेलं, त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलं. नंतर चहाची गाळणी घ्यायची आणि हे गुळाचं पाणी इथं चाळणीने गाळून घ्यायचं. आणि आता व्यवस्थित हे बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आणि आमच्याकडे नागपंचमीला गुलगुले आणि भजे केल्या जातात. म्हणजे आपण तावा ठेवू शकत नाही नागपंचमीला, म्हणून आम्ही गुलगुले आणि भजेच करतो. तर नागपंचमी येईपर्यंत हे गुलगुले बघा आणि शिकून पण घ्या. एकदम परफेक्ट आपण हे इथं मेजरमेंट सांगितलेलं आहे. एकदम असे गुलगुले पण आपले टंब फुगले होते. आपण यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे काहीच वापरलं नव्हतं. आणि चला, सर्व पाणी आपल्याला इथं लागलं होतं हे गुळाचं. आता व्यवस्थित बॅटर इथं मिक्स करून घ्यायचं. फक्त छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, म्हणजे छान आपले गुलगुले टंब फुगतात मग. चला, आता एक काढून घेतलं मी. नंतर थोडं हाताने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. आणि चला, आता आपलं बॅटर पण इथं व्यवस्थित मिक्स झालं होतं. आणि हे मिक्स झाल्यानंतर याला परत 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे बघा असं बॅटर तयार करायचं इथं गुलगुल्याचं. नंतर झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं परत. आणि नंतर आपण इकडं कढाई पण ठेवून द्यायची, म्हणजे तेल गरम करून घेऊया. आणि आता बॅटर पूर्णपणे हे तयार होतं गुलगुल्यासाठी आपलं. आणि ही खूप जुनी अशी रेसिपी आहे, म्हणजे आपले आजी आजोबा हे आजी वगैरे त्या काळामध्ये हे गुलगुले कंपल्सरी हे करायचेच. नंतर इथं तेल पण गरम झालं होतं. नंतर मी चेक केलं आणि आता व्यवस्थित तेल पण गरम झालं होतं. अजिबात थंड्या तेलामध्ये हे गुलगुले घालायचे नाही. इथं व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं, नंतरच गुलगुले घालायचे.
आणि इथं तुम्हाला ज्या आकारामध्ये गुलगुले बनवायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकतात. आणि इथे मी गोल आकारामध्ये बनवले होते. आणि इथं थोडा गॅस आता मीडियम करून टाकायचा. आणि छान असे टंब आपले हे गुलगुले आता इथं फुगले होते. गॅस स्लो करून टाकायचा, म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाही त्यासाठी. आणि चला, पहिली बॅच तर आपली झाली होती. नंतर काढून घ्यायची एका प्लेटमध्ये. आणि दुसरी बॅच पण मी तर करून घेतली गुलगुले. आणि तुमच्याकडे नागपंचमीला काय बनवल्या जातं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे गुलगुले आणि भजी बनवल्या जातात. आणि सर्वच गुलगुले आपले हे व्यवस्थित टंब फुगले होते. छान असा गुलाबजामुन सारखा याचा कलर दिसत होता. म्हणजे खायला जे अगदी ड्राय गुलाबजामुन राहतात ना, सेम तसेच हे लागतात. आणि दिसायला पण अगदी तसेच झाले होते. फक्त 2 साहित्यामध्ये हे तयार होतात. म्हणजे खूप सारं असं साहित्य पण लागत नाही त्याला. अगदी कमी साहित्यामध्ये ही स्वीट डिश आपण बनवू शकतो. आणि कोणती पण स्वीट डिश बनवायचं म्हणलं की खूप सारं असं साहित्य लागतं. पण हे खूप कमी साहित्यामध्ये इथं तयार होती. आणि तुम्ही बघू शकतात कलर पण एवढा छान आला होता आपल्या गुलगुल्याला. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने केल्या जातात ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, आता आपले सर्व गुलगुले इथं तयार होते. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि तयार आहे आपले स्वीट डिश गुलगुले. आणि कलर तर खरंच खूप भारी दिसत होता. आणि खायला तर खूप भन्नाट लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि चला, मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. अजिबात आतमध्ये कच्चे वगैरे काहीच राहत नाही. आणि बघा किती टंब झाले होते. नंतर इथे मी तुम्हाला फोडून दाखवला. छान अशी जाळी पण आली होती आतमधून. तर नक्कीच ट्राय करा एकदा गुलगुले या पद्धतीने. तर चला मग, थँक यू.